जायका चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करते। तर मी आज परत एकदा मराठी व्हिडिओ घेऊन आले आहे। मी आज घेऊन आले आहे कैरीची चटपटीत चटणी। मी आज कैरीची चटणी दाखवणार आहे। उन्हाळा खूप मोठा सुरू झाला आहे, खूप गरमी वाढली आहे, त्यामुळे तोंडाला लावण्यासाठी काहीतरी आपल्याला हवे ना, त्यासाठी मी कैरीची चटणी दाखवणार आहे। तर चला आपण बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल। तर चला, आज मी बनवत आहे कैरीची चटणी। कैरीची चटणी बनवत आहे मी आज। मी तोंडी लावण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात खूप छान लागते कैरीची चटणी, ती तुम्हाला आज दाखवणार आहे। तर मी घेतले तिथं 2 कैऱ्या, त्यांची साले काढून घेतलेत मी आणि त्यांना खिसून छान घेतलं आणि कापडामध्ये असं चांगलं घट्ट पिळून घेतलाय आणि त्याचा रस मी काढून टाकलाय, आंबट जो असतो तो, आणि फक्त असा गर घेतलाय। आता मी पुढीचं दाखवते कसं करायचं ते। अशा मीडियम साईजच्या मी 2 कैऱ्या घेतलेल्या आणि त्यांचे साले काढून खिसून त्यांचा गर पिळून घेतलाय मी आणि पाणी फेकून दिलंय आणि आपल्याला फक्त गर लागणार आहे। आता मी एक नारळ घेतलाय, तो फोडून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। मला आता मिक्सरमध्ये आपण हे वाटणार आहोत, तर मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। तुम्ही हवा असेल तर खवून पण घेऊ शकता नारळ। मी इथं घेतलेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। लसूण आपल्याला एवढे पुरे आहे आणि वाटताना थोडेसे मी जिरे वापरणार आहे। तर आता सर्व हे मी जिन्नस मिक्सरमधून वाटून घेणार आहे। एक चमचाभर जिरे आणि आता वाटून घेऊया आपण। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यामध्येच आता मी हा गर पण मिक्स करणार आहे आणि मिक्सरला वाटून घेणार आहे। पहा, चटणी आपली रेडी आहे। मी थोडंसं पाणी वापरलं आहे, अर्धी वाटी। तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी वापरू शकता, नारळावर अवलंबून आहे पाणी किती लागेल ते। तर मी थोडीशी अर्धी वाटी पाणी ह्यात वापरून हे नीट छान वाटून घेतलं आहे। आता मी तुम्हाला चटणी सर्व करून दाखवते। पहा किती सुंदर झाली आहे चटणी, आहे ना, एकदम टेस्टी टेस्टी। खूप सुंदर होते, खूप छान होते। तुम्ही पण अशी चटणी करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झालेली तुमची कैरीची चटणी। आणि असे वेगवेगळे पदार्थ शिकण्यासाठी बघण्यासाठी माझा चॅनल अनिसा का जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।